ऐरोली प्रभाग क्रमांक 3 इथे माजी नगरसेवक अनंत सुतार आणि माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या अथक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध नागरी कामांचे भूमिपूजन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले। यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ऐरोली नाका येथील गणपती तलावाचे 6 कोटी रुपये खर्चाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण काम अग्रस्थानी आहे। या कामामुळे तलावाला नवी रूप सजावट मिळाल्यावर परिसराचं सौंदर्य अधिक खुलेल आणि स्थानिकांना एक आकर्षक सार्वजनिक जागा उपलब्ध होईल। तसंच या तलावाच्या सुशोभीकरणात नागरिकांना आधुनिक सुविधा तसंच भाविकांसाठी पूजा स्थळांची सोय या कामांचा प्रामुख्याने समावेश असेल। यावेळी बोलताना मंत्री गणेश नाईक यांनी गणपती तलावाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर या परिसराची सौंदर्य मूल्ये आणि पर्यावरणीय उपयुक्तता अधिक वाढेल। हे काम ऐरोली नाका परिसराचा चेहरा मोहरा बदलून स्थानिक विकासामध्ये एक महत्त्वाची भर घालेल असा विश्वास व्यक्त केलाय। या कामासोबतच राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 3 सेक्टर 2 मधील सोसायटी व रो हाऊसेससाठी अत्यंत आवश्यक असलेल्या महानगर गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा देखील शुभारंभ करण्यात आलाय। या अत्यावश्यक कामासाठी माजी नगरसेवक अनंत सुतार आणि माजी नगरसेविका शशिकला सुतार यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे ही मागणी मार्गी लागली असून यामुळे रहिवाशांना सुरक्षित, परवडणारी आणि अखंड घरगुती गॅस सेवा मिळणार आहे। ऐरोली नाका परिसरात या जनतेचं प्रेम आम्हा सर्वांवर आहे आणि म्हणून या तलावाची जी नूतनीकरण करायचं ठरवलं त्याला 6 कोटी रुपये खर्च होणार आहेत। छानपैकी त्या ठिकाणी फाउंटन लावले जातील, लाईट्स लावल्या जातील, त्या ठिकाणी काही चांगल्या प्रकारच्या मूर्त्या लावल्या जातील। छठपूजेच्या निमित्तानं जे यूपी, बिहार, छत्तीसगड इकडचे जे रहिवासी इथं राहतात, ज्या लोकांचं आम्हावर प्रेम आहे त्या सर्वांच्या आणि एकूण लोकल लोकांच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता आम्ही कटिबद्ध। अनंत सुतार आणि शशिकला सुतार यांच्या माध्यमातून गेल्या जवळजवळ 15 वर्षामध्ये या परिसरामध्ये लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला। आता अनंत सुताराची इच्छा आहे की ते टावर निर्माण होईल। आता सॅम्पल आम्ही एखादा तयार करू आणि नंतर टप्प्याटप्प्यानं नवी मुंबईतल्या सगळ्याच वस्त्यांचं चांगल्या नागरी वस्त्यांमध्ये रूपांतर करू हा विश्वास व्यक्त करतो। पहिलाच कार्यक्रम हा सेक्टर 2 म्हणजे प्रभाग क्रमांक याला 12 बोलतात। या सेक्टर 2 मध्ये मी गेल्या 10 वर्षापूर्वी जवळजवळ 100-150 लोकांच्या रोजमध्ये गॅस लाईन दिली होती। आज सुद्धा 150 लोकांच्या रोजमध्ये लाईन टाकण्याचा शुभारंभ आज नाईक साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे। म्हणून आजचा पहिला कार्यक्रम आहे। ह्यानंतर आपण ऐरोली नाका म्हणजे जुना प्रभाग क्रमांक 10 इथं नगरसेविका शशिकला सुतार आहे। त्या वॉर्डमध्ये जे तलाव आहे त्या तलावाचं संपूर्ण नवीन सुशोभीकरण नूतनीकरण हे करण्याचा आज सुरुवात आहे। तुम्हाला एका वर्षभरामध्ये ते तलाव एवढं सुंदर वाटेल की ज्येष्ठ नागरिक फिरायला जाऊ शकतात, वॉकलाही जाऊ शकतात, बसूही शकतात, एन्जॉय करू शकतात। आणि त्यानंतर मग आम्ही ते उद्घाटन झाल्यानंतर सेक्टर 3 मध्ये भाजी मंडई आहे। त्या भाजी मंडईला नाईक साहेबांनी जवळजवळ 1 करोड रुपये निधी दिलेला आहे। तर नाईक साहेबांच्या निधीतून ते भाजी मंडई होते। तिथे भाजी मंडई, मच्छी मंडई अशा प्रकारची ती मंडईचा शुभारंभ आहे। आणि ह्या सर्व कार्यक्रमाला प्रत्येक ठिकाणी प्रचंड संख्येने लोक जमलेले आहेत। या प्रसंगी माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह माजी नगरसेवक, माजी नगरसेविका आणि प्रभागातील नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।